कोठे आहेत व कोणत्या मार्गाने वनात गेले ते मला कथन करतो. शांताराम मुलगा तुझे वडील बंधुराम याच मार्गाने गेले. काळाचा पण राहू तिकडं. हाय हाय माझ्या वडील बंधुराम मला कसा रे टाकून गेला. ज्याप्रमाणे माझ्या पिताने प्राण सोडला तसा माझ्या कसा रे जात नाही. गुरुवर्य चरणाप्रत वंदन करतो. बाळ बालका तू स्मृत कल्याण असो. बाळ बालका तुझे वडील बंधू वनात गेले तरी तू आता अयोध्येचे राज्य सांभाळ. गुरुवर्य श्री रामचंद्र प्रभू वनात गेले असता मी जर राजगादीवर बसेल तर 100 गाई 100 ब्राह्मण माण्याची हत्या माझ्यावर पडेल. गुरुवर्य मी त्यांच्याशिवाय अयोध्येत परत जाणार नाही. गुरुवर्य मी तुमच्या चरणाची व प्रभू रामचंद्र यांची शपथ घेऊन सांगतो मी कदापि राज्याभिषेक करणार नाही. गुरुवर्य मला त्यांच्या शोधात जायचे आहे तरी मला आज्ञा द्या भाऊ. आज्ञा आहे तुला जा. तरी आपण थोडे पुढे जाऊन त्याला भेट दिली पाहिजे. दोन्ही थकी गया त्या विचार खरे. थांबा वीर हो थांबा. मी आपणासोबत युद्धास आलो नसून आपणास शरण आलो आहे तरी मला राम शरण दाखवा. ठीक आहे प्रभू चरणाप्रत वंदन करतो. तूच प्रत कल्याण असो. हे दीन दयाळ रामचंद्र प्रभू आपण आता अवधेश परत चलावे व पिता दशरथाप्रमाणे आमचे पालन करावे. हे धन द्रव्य सर्व राज्य तुमचेच आहे. मी एक वचनी एक पत्नी एक बाणी राम आहे. मी 14 वर्ष 14 दिवस पूर्ण झाल्याशिवाय अयोध्येत परत येणार नाही.